ओके, तर स्टार्ट करूया आपण. आपण आतापर्यंत बघितलं प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट. आज आपल्याला बघायचंय पाहणं आर रेजिस्टन्स सर्किट बघितलं आपण आतापर्यंत. प्युअर एकच पॅरामीटर आपण लावला होता, प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट बघितला. त्याच्यानंतर आपण बघितला मागच्या लेक्चरमध्ये प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आणि त्याच्यानंतर प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट. तर 1, 2, 3 तिन्ही सर्किट आपण बघितले. त्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं बानो, जर तुम्ही प्युअरली सर्किट प्युअरली रेजिस्टन्स लावला आणि त्याला एसी सप्लाय दिला तर होतं काय, जेव्हा तुम्ही व्होल्टेज अप्लाय करता व्ही मॅक्स साइन ऑफ ओमेगा टी, त्याच सोबत करंट पण फ्लो होतं, दोघं इन फेज फ्लो होता आणि दोघांमध्ये काहीही फेज डिफरन्स नसतो, दोघांमध्ये फेज डिस्प्लेसमेंट नसतं आणि पॉवर फॅक्टर अँगल असतो बानो 0 डिग्री. म्हणजेच पॉवर फॅक्टर येणार तुमचा कॉस ऑफ फाय इज इक्वल टू 1. युनिटी पॉवर फॅक्टर असतो आर सर्किट मध्ये, हे आपल्या लक्षात आलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, तर कारण की रेजिस्टन्स मध्ये कोणतीही एनर्जी स्टोअर करत नाही, रेजिस्टन्स कोणतीही एनर्जी स्टोअर करत नाही, त्यामुळे आपण व्होल्टेज अप्लाय केलं की लगेच करंट फ्लो होतं. ओके बघा, तर आपल्या असं लक्षात आलं असेल की इन फेज असतं, जर आपण व्होल्टेज रेफरन्सला घेतला तर त्याच्या सोबत करंट फ्लो होतो. इन्स्टंटेनियस म्हणून व्हॅल्यू पण बघितल्या. वेव्ह फॉर्म्स जर बघितल्या आपण तर वेव्ह फॉर्म्स अशा पद्धतीने येते. आपला हा करंट फ्लो, आपला हा व्होल्टेज असेल व्ही इज इक्वल टू साइन ऑफ ओमेगा टी, व्ही मॅक्स साइन ऑफ ओमेगा टी. तर सोबतच करंट पण मॅक्सिमम अटेन करतो आणि आपण बघितलं की दोघं सोबत फ्लो होत आहे अशा पद्धतीनं. ठीक आहे, तर व्होल्टेज आणि करंट सोबत फ्लो होत आहे. आपण जर पाहनो क्वार्टर सायकल जर पॉवर रेफरन्स घेतला खाली आणि बघितलं पॉवर पण नेहमी पॉझिटिव्ह असते, नेहमी पॉवर ऍव्हरेज पॉवर पॉझिटिव्ह असते दोघांच्या मध्ये. ओके, पॉवर जर काढली तुम्ही ऍव्हरेज पॉवर तर बघा वानो व्ही मल्टिप्लाइड बाय आय पॉवर असते, व्ही मल्टिप्लाइड बाय आय. दोघांचा जर प्रोडक्ट घेतला ऍव्हरेज पॉवर तुमची येणार बानो वरती. इथं पण पॉवर पॉझिटिव्ह आहे दोघं, तर पॉवर येणार वरतीच. इतर निगेटिव्ह निगेटिव्ह आहे तर निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार. तर प्रत्येक क्वार्टर सायकलला जर पॉवर बघितली तुम्ही तर ऑलवेज पॉझिटिव्ह असते. म्हणून प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये टोटल जी पॉवर असते बानो ती असते फक्त ऍक्टिव्ह पॉवर. ओके, ऍक्टिव्ह पॉवर असते आणि पॉवर ऍव्हरेज पॉवर नेव्हर इक्वल टू 0. पॉवर कधीही 0 नसते, पॉवर डिसिपेट होते इन द फॉर्म ऑफ हिट. पॉवर डिसिपेट होते बानो इन द फॉर्म ऑफ हिट, लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. ओके, रेजिस्टन्स हा असा इलेमेंट आहे की जो पॉवर डिसिपेट करतो इन द फॉर्म ऑफ हिट. ओके, तर रेजिस्टन्स इलेमेंट बद्दल आपल्याला सगळं नॉलेज आलंय ऑलरेडी. ओके, तर रेजिस्टिव्ह जो इलेमेंट आहे तो पॉवर डिसिपेट करतो इन द फॉर्म ऑफ हिट. ठीक आहे, तर लक्ष द्या बाळांनो तिकडे पुढे. बाळांनो लक्ष द्या, आता हा जो रेजिस्टिव्ह आहे ना हा एनर्जी स्टोअर करत नाही, डिसिपेट करतो. डिसिपेटेड, डिसिपेटेड म्हणजे खर्च करणे ना, खर्च करतो. तर इलेक्ट्रिकल एनर्जी तुम्ही इनपुट देता बाळा याला आणि हा आउटपुट मध्ये बाळांनो तुम्हाला हिट देतो. तर हा इलेमेंट एकदम सिंपल आहे. जसं तुम्ही पैसे असले तुमच्याकडे तुम्ही लगेच खर्च करता, बरोबर. पण तुमच्या बहिणीकडे पैसे असले तर ती खर्च करते का बाळांनो? नाही. आईकडे पैसे असले ती खर्च करते का? नाही. ते काय करता, डब्यामध्ये स्टोअर करून ठेवता. तसे हे दोन्ही एलिमेंट बघा, आपला इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स हे दोन्ही एनर्जी वेस्ट करत नसता, ते काय करता बघा, एनर्जी स्टोअर करता. हे लक्षात ठेवायचं, दोन एनर्जी स्टोअरिंग एलिमेंट आहे, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स. बोथ आर एनर्जी स्टोअरिंग एलिमेंट्स. ओके, बघूया आपण. तर बघा ना, आपण जर इंडक्टरला हा रिस्पॉन्स दिला, व्होल्टेज दिला सायनोसॉइडल व्ही मॅक्स साइन ऑफ ओमेगा टी, तर याचा जो करंट रिस्पॉन्स असतो तर करंटला स्टोअर करण्याचं काम हा इंडक्टर करतो.
कसं स्टोअर करतं बघा बाळांनो वेव्हफॉर्मच्या माध्यमातून बघूया आपण. जर तुम्ही समजा याला व्होल्टेज दिला बाळा हा अशा पद्धतीचा, तर हा काय करतो बाळा, इथपर्यंत चार्जिंग होते आणि हा करंट स्टोअर करतो. तर हा करंट स्टोरिंग एलिमेंट आहे. तर करंट उशिरा स्टार्ट होणार. किती डिग्री उशिरा स्टार्ट होणार बाळांनो, तर जिथपर्यंत व्होल्टेजचा मॅक्सिमम आहे तिथपर्यंत. आणि व्होल्टेजचा मॅक्सिमम तुम्हाला माहिती आहे बाळांनो किती आहे, किती डिग्रीला आहे, 90 डिग्रीला. तर ऑब्विसली 90 डिग्री नंतर काय होणार बा, इथून तुमचा करंट स्टार्ट होणार. तर ऑब्विसली करंट लॅग करतो बा इथं. ओके, तर करंट इथून स्टार्ट होतो खालून. तर तुम्हाला जर बघितलं तर करंट आणि व्होल्टेज मध्ये 90 डिग्रीचा फेज डिस्प्लेसमेंट आहे प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट मध्ये. तर बेसिकली बानो करंट काय करतो इथं, लॅग करतो. तर तुम्ही असं लिहू शकता साइन ऑफ ओमेगा टी मायनस 90 डिग्री. 90 डिग्रीना लॅग करणार. मग लॅग का बरं करणार, बिकॉज इंडक्टन्स इज करंट स्टोरिंग एलिमेंट. करंट स्टोरिंग एलिमेंट. मग तो म्हणणार सर हा करंट किती स्टोअर करतो, तर बांधनो त्याच्यात तुम्ही जर बघितले एनर्जी इज इक्वल टू हाफ एल आय स्क्वेअर. ही एनर्जी स्टोअर होते हाफ एल आय स्क्वेअर. तर करंट स्टोअर करतोय हा. तर बेसिकली करंट स्टोअर होतं, तर करंट उशिरा स्टार्ट होतो. आणि तुम्ही जर बघितलं तर व्होल्टेज सगळ्यात आधी फ्लो होतो आणि त्याच्यानंतर रेफरन्सला तुम्ही व्होल्टेज घेतला आणि त्याच्या थोडा उशिरा नंतर करंट स्टार्ट होतो आणि करंट फ्लो होतो बानो 90 डिग्री उशिरा. तर मायनस लिहिणार मी इकडे. ओके, तुम्ही जर बानोची फेजर डायग्राम काढली, व्होल्टेज रेफरन्सला घेतला, तुम्ही फेजर डायग्राम जर काढली बा इथं व्होल्टेज रेफरन्सला घेतला, मला सांगा बानो करंट कुठे येणार, खाली येणार की वर येणार, कारण रोटेशन बानो आपलं अँटी क्लॉकवाईज असतं. जर लीड म्हटलं तर वरती घेतो आपण आणि लॅग म्हटलं खाली घेतो. तर कुठे येणार करंट, करंट इथं लॅग करतोय बघा, खाली येणार की वर. अरे माईक ओपन आहे तुमचा, माईक न बोला ना. लॅग करणार की लीड करणार आहे कैवल्य, डेफिनेटली लॅग करणार. ओके, तर व्होल्टेज करणार बानो लॅग, सॉरी करंट लॅग करणार, व्होल्टेज लीड करणार 90 डिग्री. ओके, तर याच्यावरून तुमच्या असं लक्षात आलं बानो की हा जो आहे करंट इंडक्टर जो आहे त्याचा सिम्बॉल अशा पद्धतीचा आहे. हा बेसिकली बानो करंट स्टोरिंग एलिमेंट आहे, करंटला स्टोअर करतो. मग व्होल्टेज पुढे जातो, व्होल्टेज पुढे जाणार आणि करंट थोडा मागे पडणार, कारण रोटेशन आपलं अँटी क्लॉकवाईज असतं. तर किती डिग्रीना मागे पडणार, तर बानो 90 डिग्रीना लॅग करणार करंट. ओके, तर इथपर्यंत चार्जिंग होते, नंतर परत डिस्चार्जिंग होतं, हा डिस्चार्ज होतं इंडक्टर. तर सर्किटमध्ये हे करंट सर्क्युलेट होत राहतं. ही एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉर्म ही एनर्जी सर्क्युलेट होत राहते. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट पाहणं, जर पॉवरचा विचार केला आपण इकडे, तर इकडे जर आपण पॉवर घेतली बा, तिकडे पॉवर निगेटिव्ह येणार. का बरं निगेटिव्ह येणार, कारण करंट निगेटिव्ह आहे, व्होल्टेज पॉझिटिव्ह आहे. आता आपण ह्या क्वार्टर सायकल बद्दल जर विचार केला, या क्वार्टर सायकल मध्ये बानो करंट पॉझिटिव्ह, व्होल्टेज पॉझिटिव्ह. इथे बघा परत व्होल्टेज निगेटिव्ह झालाय, करंट पॉझिटिव्ह आहे ह्या सायकलला, ह्या हाफ सायकलला. तर परत निगेटिव्ह येणार, परत पॉझिटिव्ह. ऍव्हरेज पॉवर तुम्ही जर घेतली बा याच्या दोघांची, तर ऍव्हरेज पॉवर येते 0. तर लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये जी ऍक्टिव्ह पॉवर असते इंडक्टर मध्ये, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट मध्ये ती 0 असते, कारण की याच्यामध्ये एनर्जी कुठेही डिसिपेट होत नाही, फक्त स्टोअर होते. तर तुम्हाला एखादा एमसीक्यू येऊ शकतो की इंडक्टन्स मध्ये पॉवर किती असते, तर लक्षात ठेवायचं बानो इंडक्टर्स आणि कॅपॅसिटर दोन्ही सर्किट मध्ये पॉवर 0 असते. फक्त ऍव्हरेज करंट ऍव्हरेज पॉवर इन रेजिस्टन्स असते IRMS मल्टिप्लाइड बाय VRMS, या दोघांचा प्रोडक्ट असतो. इकडे मात्र पॉवर 0 असते. ठीक आहे, हा पहिला पॉइंट. ओके, तर लक्षात ठेवायचं बानो इंडक्टिव्ह सर्किट मध्ये पहिली गोष्ट करंट लॅग करते व्होल्टेजला बाय 90 डिग्री. का बरं लॅग करते, कारण आपण जेव्हा व्होल्टेज अप्लाय करतो तर इथपर्यंत करंट स्टोअर होतं बघा सर्किटमध्ये, नंतर करंट स्टार्ट होतं. तर करंट उशिरा फ्लो व्हायला लागतं, उशिरा का बरं होतं, याचं कारण सिंपल आहे की हा करंट स्टोरिंग एलिमेंट आहे. हा इंडक्टर काय करतो, करंट स्टोअर करतो आपल्या याच्यामध्ये. इंडक्टरचा सिम्बॉल एकदम सिंपल आहे बानो, हा इंडक्टरचा सिम्बॉल आहे. याला एक वाउंड केलेली कॉईल असते आणि त्यामध्ये एनर्जी स्टोअर होते. एनर्जी किती स्टोअर होते, हाफ एल आयचा स्क्वेअर.
ओके. तसं तुमचं मोशन असतं बघा बानो. मोशन आपली जी कायनेटिक एनर्जी असते हाफ mv², मोशन मल्टिप्लाइड बाय व्हिलॉसिटीचा स्क्वेअर ना, मास मल्टिप्लाइड बाय व्हिलॉसिटीचा स्क्वेअर. सेम त्या पद्धतीने बानो इकडे व्हिलॉसिटी आपली इलेक्ट्रॉनची, इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहे. इथं मास म्हणजे इंडक्टन्स असतो, जितका मोठा इंडक्टन्स तेवढं जास्त एनर्जी स्टोअर होणार. तर हा उशिरा चालू होतो करंट. बस एवढा एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. स्क्रीन क्लिअर आहे का नाही रे बानू? स्क्रीन क्लिअर आहे का तुम्हाला? एकदा तुमचा अनम्यूट होत नाही का माईक? सगळे होतो सर. होतंय सर. मग तुम्हाला अनम्यूट बोलत का बरं नाही रे? तुम्हाला आन्सर विचारलं तर सांगायचं ना. मग मला कळतं तुम्हाला समजतंय का नाही, का अजून समजून सांगावं. तुम्ही बोलत जा ना, हे झालंय तुमचं ऑलरेडी. ठीक आहे, थोडं बोलत जा बानो. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर झूम मध्ये कसं होतं की स्क्रीन दिसत नव्हती तुम्हाला, इथं काही प्रॉब्लेम नाही, बोलायचं तुम्ही. ओके, ऑलराईट. तर या पद्धतीने आपण रेकॉर्ड केलंय. तर बानो मला सांगा, हे स्क्रीन व्यवस्थित दिसते तुम्हाला? क्लिअर का ब्लर दिसते थोडीफार? क्लिअर आहे ना? क्लिअर आहे. ओके ओके, ठीक आहे बानो. ओके, ऑलराईट. तर हा एक इलेमेंट झाला आपला रेझिस्टन्स, हा इलेमेंट झाला इंडक्टर. इंडक्टर एलिमेंट काय करतो? एनर्जी स्टोअर करतो, पॉवर डिसिपेट करत नाही. लक्षात ठेवायचं बानो, हा एनर्जी स्टोअरिंग एलिमेंट आहे. कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर करतो? तर करंटच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, करंटच्या फॉर्म मध्ये. हा एनर्जी स्टोअर करत नाही, सरळ जेवढी एनर्जी येणार तेवढी डिसिपेट करणार इन द फॉर्म ऑफ हीट. तर हा खर्च करणार तुमच्यासारखा. हा पैसे आले, खर्च करणार, मोकळा होणार. राईट, सेम आहे हा. आता आपण जर कॅपॅसिटर्स बद्दल बघितलं तर कॅपॅसिटरचा सिम्बॉल आहे बानो ह्या पद्धतीचा. तर कॅपॅसिटर पण एनर्जी स्टोअरिंग एलिमेंट आहे, पण हा इलेक्ट्रोस्टॅटिक फॉर्म मध्ये स्टोअर करतो, म्हणजे हा व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये एनर्जी स्टोअर करतो. याच्यातली जी एनर्जी असते बानो ती असते हाफ CV चा स्क्वेअर, व्होल्टेजचा स्क्वेअर. इथं कॅपॅसिटन्स आहे, इथं इंडक्टन्स आहे. तर हा बी एनर्जी स्टोअरिंग एलिमेंट आहे. पण हा काय करतोय? व्होल्टेजला स्टोअर करते. आता मला सांगा, लॅग कोण करणार? पहिले तर करंटला स्टोअर करून घ्यायचे, मग करंट उशिरा स्टार्ट व्हायचा. बरोबर. आता काय व्होल्टेजला स्टोअर करून घेत आहे, मग आता व्होल्टेज मागे पडणार, लॅग म्हणजे मागे पडणे, आणि लीड म्हणजे पुढे जाणार. तर आता कोण मागे पडणार आणि कोण पुढे जाणार बानो, काय वाटतं तुम्हाला? वैभव काय वाटतं बाळा? व्होल्टेज लॅग करणार. व्हेरी गुड, परफेक्ट. आणि बघा, लॅग म्हणजे काय? लॅग म्हणजे मागे, आणि लीड म्हणजे बानो पुढे जाणं, पुढे. ओके. आता बघा, पहिले काय व्हायचं? हा व्होल्टेज होता बा, रेस आहे दोघांची. हा व्होल्टेज होता आणि हा करंट होता. बरं, आता रेजिस्टन्स हा असा इलेमेंट आहे, हा कोणाला स्टोअर करत नाही, कोणालाच थांबवत नाही. तर हे दोघं सोबत चालले, तर बाना याच्यामध्ये कसं इन फेज असतं. बरं, इन फेज आहे, काही प्रॉब्लेम नाही कोणालाच. पण आता इंडक्टन्स मध्ये कसं आहे बाळांनो, हा ना बेसिकली करंट स्टोरिंग एलिमेंट आहे. तर आता करंटला थांबून घेतलंय बाळांनो, हा व्होल्टेज आहे आणि हा करंट आहे. तर करंटला थांबून घेतलंय, 90 डिग्री उशिरा चालू झालाय. मग आता व्होल्टेज गेलाय बाळा पुढे, व्होल्टेज गेलाय बाळा पुढे, मॅक्सिमम अटेंड केलाय 90 डिग्री. नंतर बाळा हा इथून स्टार्ट होणार. मग मला सांगा बाळांनो, कोण मागे पडणार आणि कोण पुढे जाणार? सांगा बरं बाळांनो. आता इंडक्टर मध्ये कोण मागे पडणार? हा उशिरा स्टार्ट झालाय ना करंट. अरे बरं, काय करा तुम्ही सगळे, हा क्वेश्चन विचारलं सांगायचं ना. किती सोपं करून सांगितलं आता तुम्हाला, का समजलं नाही का? डोक्याच्या वरून गेलंय अजय? सर करंट लॅग. सर इंडक्टिव्ह सर्किट मध्ये करंट लॅग करणार आणि कॅपॅसिटी मध्ये व्होल्टेज लॅग करणार. करेक्ट. मग सांगायचं ना रे, सांगायचं तुम्ही, सांगतच नाही तुम्ही काही. मग मी काय असं कसं शिकवणार? अंदाजे शिक. बरं, मी रिकॉर्डेड शिकू का? सगळं रिकॉर्डेड ऑनलाईन नका यायचं तुम्ही, मी तसं शिकून टाकून देतो युट्यूबवर. तसं करू का? का रिस्पॉन्स करणार काही? रिस्पॉन्स करायचा ना तुम्ही थोडंफार. हा, रिस्पॉन्स करायचं. तुम्हाला समजलं तर सांगायचं, मला कसं कळेल तुम्हाला समजतंय का नाही समजते? अरे बाण बघा, लक्ष द्या. रेस रेस दोघांची चालू झाली, बरोबर. तर आता हा व्होल्टेज होता, तो व्होल्टेज पुढे निघून गेला बराच. आता व्होल्टेज इथे बाळा, ठीक आहे, 90 डिग्रीला गेलाय. पण करंटला स्टोअर केलं ना, करंट स्वतःकडेच ठेवून घेतला. मग हा ना बाळा मागे पडला. मग आता हा इथं चालू होणार, म्हणजे आता इथून याचा टायमिंग चालू झालाय. आता ऑब्व्हियसली करंट लॅग करणार. करंट लॅग व्होल्टेज बाय 90 डिग्री, ऑब्व्हियसली. ठीक आहे. सेम आता कॅपॅसिटर मध्ये काय होतंय बाळा? सेम हा व्होल्टेज स्टोअर होतोय. आता व्होल्टेज मागे पडतोय, करंट पुढे जाणार ऑब्व्हियसली.
तर करंट काय करणार बाळा, करंट लीड करणार व्होल्टेजला बाय 90 डिग्री. ऑब्विसली तिथं आपण -90 घेणार, इकडे बाळांनो आपण करंटच्या इक्वेशन मध्ये +90 घेणार. ओके, समजलं सगळ्यांना? चला ठीक आहे बाळांनो. ओके, ऑलराईट, पुढे बघा आता. तर तुम्ही जरा व्होल्टेज घेतला बा, तर हा व्होल्टेज अप्लाय केला V max साइन ऑफ ओमेगा टी, आणि करंट जर घेतला बा तुम्ही, तर करंट येणार I max साइन ऑफ ओमेगा टी. आता सांगा बाळांनो, +90 येणार की -90 येणार? पटकन आन्सर द्यायचं, +90 की -90? +90 सर. व्हेरी गुड, परफेक्ट. तर का बरं प्लस? कारण हा लीड करतोय. आता व्होल्टेज स्टोअर करतोय ना, तर डेफिनेटली व्होल्टेज स्टोअर होणार, तर व्होल्टेज मागे पडणार. ओके, ऑल राईट. तर लक्ष द्या बाळांनो. आता तुम्हाला सर हा व्होल्टेज आपला, ओके, हा व्होल्टेज आहे सर आपला V इज इक्वल टू सर V मॅक्स साइन ऑफ ओमेगा टी. ठीक आहे सर. आता तुम्हाला सर करंट कुठून स्टार्ट होणार? बाळांनो करंट आधी स्टार्ट झालेला आहे, बघा मॅक्सिमम अटेंड केलाय करंट ना, करंट लीडिंग मध्ये. तर करंट येणार I इज इक्वल टू I मॅक्स साइन ऑफ ओमेगा टी +90 डिग्री. त्याच्यामध्ये +90 येणार बाळांनो. ठीक आहे. आता फेजर डायग्राम मध्ये, पॉवर फ्लो मध्ये बघूया आपण. पॉवर फ्लो मध्ये जर बघितलं बघा तुम्ही हाफ सायकलचा, तर पहिला सायकल पॉझिटिव्ह येणार, दुसरी सायकल निगेटिव्ह येणार, परत पॉझिटिव्ह, परत निगेटिव्ह. बाळांनो ऍव्हरेज पॉवर किती येणार मग? बघा बाळांनो, P मॅक्स. व्हेरी गुड, परफेक्ट. असं आन्सर देत जा रे, मग माझ्या जीवात जीव येतो की तुम्हाला हे कळतंय. नाही तर मला असं वाटतं आपणच कीर्तन चालू आहे की मुलांना काही समजत नाही. ठीक आहे, तर पॉवर येणार बघा 0. व्हेरी गुड. इंडक्टर आणि कॅपॅसिटर दोघांमध्ये पॉवर 0 आहे, फक्त एनर्जी सर्क्युलेट होते. म्हणजे बाळांनो बघा, सोर्स कडून जी एनर्जी आली समजा, तितकीच एनर्जी परत सोर्स कडे जाते. लोड सोर्स, म्हणजे सर्क्युलेट होत राहते एनर्जी. मग टोटल एनर्जी, रिझल्टंट एनर्जी काय येणार? 0 येणार. कारण की इनकमिंग एनर्जी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी, आउट गोईंग एनर्जी म्हणजे निगेटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर ही इंडक्टिव्ह एनर्जी असते बा, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी, ह्या दोन्ही पण स्टोअर असतात सर्किट मध्ये. सर्क्युलेट होत राहते एनर्जी, कुठेही जात नाही. पण ही एनर्जी कामाची बाण ही काय करते? फ्लक्स सेट करते. ओके, त्याला ना बाण काय म्हणता माहिती का? ह्या एनर्जीला म्हणता, कोणती एनर्जी म्हणता बाणाला? टोटल एनर्जीला अपरेंट पॉवर म्हणतो आपण, याला म्हणतो ऍक्टिव्ह पॉवर, याला म्हणते बाण रिॲक्टिव्ह पॉवर. ओके, या दोन्ही एनर्जीला म्हणतात रिॲक्टिव्ह पॉवर. मग रिॲक्टिव्ह पॉवर काय करते? सर्क्युलेट होत राहते सर्किटमध्ये. ही एनर्जी कधीही लॉस्ट होत नाही, फक्त सर्क्युलेट होत राहते लोडकडून सोर्सकडे, सोर्सकडून लोडकडे. मग तुम्हाला असं की कामाची एनर्जी आहे का? तर डेफिनेटली बाण ही खूप कामाची एनर्जी आहे. ह्या एनर्जीमुळे काय होतं बघा, ऍक्टिव्ह एनर्जी आपली ट्रान्समिशन लाईन, जनरेटिंग स्टेशन पासून तर तुमच्या घरापर्यंत येते. ही एनर्जी खूप मोठा रोल प्ले करते तुमची पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी. ओके, ट्रान्समिशन ऑफ पॉवर आहे तुम्हाला एक सब्जेक्ट, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. त्यामध्ये तुम्हाला समजेल की रिॲक्टिव्ह एनर्जी किती इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट बघा, इंडक्शन मोटरमध्ये ही एनर्जी काय करते? टॉर्क प्रोड्यूस करते, फ्लक्स प्रोड्यूस करते मॅग्नेटिक फॉर्म मध्ये. मॅग्नेट नेहमी ही एनर्जी प्रोड्यूस करते. ओके, इलेक्ट्रो मॅग्नेटिक एनर्जी प्रोड्यूस करते. तर ते पुढे तुम्हाला कळणारच आहे. फक्त असं नका म्हणू की ही वेस्ट ऑफ एनर्जी आहे, असं नसतं. ही पण कामाची एनर्जी आहे आपली, फक्त वर्क डन मध्ये हिट प्रोड्यूस नाही करत ह्या दोन्ही एनर्जी. चला, पण इथं पॉवर 0 आहे, एनर्जी 0 नसते. ठीक आहे, तर लक्ष द्या आता बानो. आता तुम्ही जर आता इथं व्होल्टेज घेतलं मी, तर आता करंट कुठे येणार माझं? खाली लॅग येणार की लीड येणार? कारण रोटेशन बघा आपलं असं आहे, अँटी क्लॉकवाईज रोटेशन आहे. म्हणजे ज्या गोष्टी वर जाणार त्या लीड असणार, ज्या गोष्टी खाली असणार त्या लॅग असणार. तर करंट कुठे येणार आपलं? खाली की वर? वरती. व्हेरी गुड. तर वरती येणार. याचं कारण काय आहे की करंट लीड करते आपलं 90 डिग्रीनं. ओके, तर हे सगळा सिनारिओ कशाचा आहे? हा सिनारिओ आहे प्युअर सर्किट. ओके, प्युअर सर्किटचा सिनारिओ आहे. लॅग लीड त्याच्यानंतर आहे बानो हा रेझिस्टन्स. आता बानो कधी ही प्युअर सर्किट कुठेही फाउंड होत नाही. आपण त्याचा सगळ्यांचा स्वभाव बघितला. रेझिस्टन्सचा काय स्वभाव आहे, त्याच्यानंतर इंडक्टन्सचा काय स्वभाव आहे, त्याच्यानंतर बानो कॅपॅसिटन्स सर्किटचा काय नेचर आहे, कशा पद्धतीने तो रिस्पॉन्स करतो. आपण याचे सगळे एसी रिस्पॉन्स बघितलेले आहे. आता आपण काय करणार बा, याच्या सोबत ना आर आणि एल हे दोन्ही सर्किट लावून बघणार आणि त्याचा रिस्पॉन्स काय असतो तो आपण अभ्यास करणार. आता आपण प्युअर अभ्यास तर केला,
प्युअर रेजिस्टन्स लावून बघितला, प्युअर इंडक्टन्स लावून बघितला, प्युअर कॅपॅसिटर्स लावून बघितला. तर आपल्या 4 गोष्टी अशा लक्षात आल्या. पहिली गोष्ट, हा एनर्जी स्टोअर करत नाही. याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट सोबत असतात, त्यामुळे पॉवर मॅक्सिमम पॉवर प्रोड्यूस होते हिटच्या फॉर्म मध्ये. तर याच्यामध्ये ऍक्टिव्ह पॉवर फुल असते, पॉवर फॅक्टर असते युनिटी. या दोघांमध्ये पॉवर फॅक्टर काय येणार बरं बाण? मग cos 5 cos 90 डिग्री बाण याच्यामध्ये अँगल. तर इथं पण 90 डिग्री आहे, इथं पण cos 90 डिग्री आहे, दोघांमध्ये अँगल. तर पॉवर फॅक्टर किती येणार ना? cos 90 किती असतो बाण? cos 90 ऑलवेज असतो बा 0. 0. ओके, व्हेरी गुड. तर तुम्हाला जर विचारलं, व्हेरी गुड, तुम्हाला जर विचारलं बानो, मी जर असं क्वेश्चन विचारला किंवा एमसीक्यू आला, पॉवर फॅक्टर इन प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट इज, किंवा पॉवर फॅक्टर इन प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट इज, तर काय असणार बानो पॉवर फॅक्टर? मग 0. 0. व्हेरी गुड, व्हेरी गुड, परफेक्ट. आणि जर तुम्हाला प्युअरली रेजिस्टन्स मध्ये विचारलं, सांगायचं युनिटी म्हणजे 1. ओके, याच्यात पॉवर फॅक्टर असतो 1. आणि पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू बाण लक्षात ठेवायचं, पॉवर फॅक्टर cos 5 हे पॉवर फॅक्टर आपल्या याची व्हॅल्यू 0 to 1च असते बघा. 1 पेक्षा मोठा नसतो पॉवर फॅक्टर, 0 पेक्षा लहान नसतो. याची रेंजच एवढी आहे 0 पासून 1 पर्यंत. ओके, तर ही पण गोष्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितली होती. आता पुढे काय बघणार बाळांनो आपण? पुढे आपण असं बघणार की रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स आर आणि एल हे सर्किट बघणार, दोघं लावणार आपण आणि बघणार की काय कशा पद्धतीचा आपला सर्किट बनतंय. आर एल सर्किट, त्याच्यानंतर आरसी सर्किट, आणि मग तिन्ही इलेमेंट लावू आर एल सी. तर 3 सर्किट बनणार बा. पहिलं कॉम्बिनेशन बघा बाळांनो, रेजिस्टन्स लावणार इंडक्टन्स बरोबर, त्याला म्हणणार आपण आर एल सिरीज सर्किट. त्याच्यानंतर आपण त्याला म्हणणार बाळांनो आरसी सिरीज, कारण की रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर दोघं सिरीज मध्ये लावणार आपण. आणि 3 नंबरला असणार बाळांनो आपलं आर एल सी सिरीज. हे तिन्ही एलिमेंट आपण सिरीज मध्ये लावणार आणि त्याचा अभ्यास करणार की कशा पद्धतीनं इंडक्टन्स येतोय, रिॲक्टन्स कशा पद्धतीने येतोय, अपोजिशन किती होतंय करंटला, करंट किती फ्लो होतोय, पॉवर फॅक्टर काय दोघांमधला, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे बाळांनो. ठीक आहे, तर आपण आता बघणार आहे आजच्या लेक्चरला आर एल सर्किट. ओके, तर बघूया आपण आता. इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का? इथपर्यंत आपण बघितलं होतं, इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे? नाही. ओके, व्हेरी गुड, परफेक्ट. ओके, तर पुढे बघूया बाळांनो आपण आता. फक्त 12 स्टुडंट कसं काय जॉईन आहे, बाकीचे कसं काय जॉईन नाही आहे? होत नाही का त्यांचं जॉईन? बाकीच्यांचा प्रॉब्लेम काय? बरं ठीक आहे, रेकॉर्डेड बघतील. चला पुढे बघूया बाळांनो. आता आपण काय करणार आहे बाळांनो, जे पहिलं सर्किट आहे ते बघणार आपण आर एल सिरीज सर्किट. याचा अभ्यास करणार आपण आर एल सिरीज सर्किट. ओके, त्याचा अभ्यास करत असताना आपण काय करणार आहे बाळांनो, एक रेजिस्टन्स घेणार आहे, एक इंडक्टर घेणार आहे आणि दोघांमध्ये सिरीज मध्ये लावणार आहे बाळांनो. तर सिरीज सर्किट म्हणजे काय बाळांनो, तर लक्षात ठेवायचं सिरीज सर्किट मध्ये सिरीज कनेक्शन जास्त बा आपलं, त्या कनेक्शन मध्ये बाळांनो दोन्ही एलिमेंट मधून रेजिस्टन्स आणि इंडक्टर मधून सेम करंट फ्लो होणार आहे बाळांनो, सेम करंट फ्लो होणार आहे. त्याला म्हणतात बा सिरीज कनेक्शन. ओके, 2 कनेक्शन असतात, एक असतं आपलं पॅरलल कनेक्शन, दुसरं असतं बाळांनो आपलं सिरीज कनेक्शन. तर पॅरलल कनेक्शन म्हणजे काय आणि सिरीज कनेक्शन म्हणजे काय? तर सिंपल आहे बाळांनो, जर करंट सेम असेल तर सिरीज कनेक्शन, व्होल्टेज सेम असेल तर पॅरलल कनेक्शन. तर आता आपण पहिलं बघणार आहे सिरीज कनेक्शन, त्याच्यानंतर आपण पॅरलल कनेक्शन डिस्कस करूया. ओके, तर हा एक रेजिस्टन्स आहे बघा बाळांनो, हा एक रेजिस्टन्स आहे आणि हा एक इंडक्टन्स आहे बाळांनो एल. तर आर आणि एल आपण सिरीज मध्ये लावलाय, कारण या दोघांच्या टर्मिनल मधून जर बघितलं बघा तुम्ही तर सेम करंट फ्लो होताना दिसते आपल्याला. ओके, इथून जर तुम्ही म्हटलं आय करंट फ्लो होते, इथं पण आय होते आणि इथं पण आय होते, तर याला काय म्हणायचं बाळांनो, सिरीज कॉम्बिनेशन म्हणायचं किंवा सिरीज सर्किट म्हणायचं. याला आपण ना बाळांनो एसी सप्लाय देणार आहे आणि सप्लाय असणार आपला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू व्ही मॅक्स साइन ऑफ ओमेगा टी. ठीक आहे, आणि 50 हर्ट्ज आपली फ्रिक्वेन्सी असणार आहे. ठीक आहे, तर ह्या फ्रिक्वेन्सीचा आपण सप्लाय देणार आहे बाळांनो, याला एसी सप्लाय देणार आहे, एसी सप्लाय देणार आणि याचा रिस्पॉन्स बघणार
RLC सर्किट मध्ये काय आहे. ओके, तर आपण आर आणि एल दोन्ही सर्किट लावलंय बानो. तर लक्ष द्या, आता काही पॅरामीटर्स आहेत, लक्ष द्या बानो. हे बघा, रेझिस्टन्स काय करतो बानो, अपोजिशन करतो, अपोज द करंट. आता इंडक्टर काय करतो बघा, एनर्जी स्टोअर करतो. दिस इज इंडक्टर इज नथिंग बट द अपोज द चेंज इन करंट. तर चेंज मध्ये, करंट मध्ये होणाऱ्या चेंजला अपोज करतो हा इंडक्टर. ओके, त्याच्यामध्ये अपोज करंटला अपोजिशन आहे. तर त्या इंडक्टर मध्ये जो अपोजिशन आहे बानो त्याला म्हणतात एक्सेल. इंडक्टर मध्ये जो अपोजिशन आहे तो आहे 2 पाय फ्रिक्वेन्सी आणि इंडक्टर. चेंज म्हणजे फ्रिक्वेन्सी बानो, जितक्या वेळेस फ्रिक्वेन्सी चेंज होणार तेवढा हा अपोजिशन करणार. ओके, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं की नंबर ऑफ सायकल कम्प्लिटेड इन 1 सेकंड. एका सेकंदात जेवढा सायकल कंप्लीट होणार आहे तुमच्या त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. तर इंडक्टर मध्ये जो अपोजिशन आहे तो असतो एक्सेल. रेजिस्टन्स मध्ये अपोजिशन आर आहे. तर बानो याचं पण युनिट ओहम असतं, याचं पण युनिट ओहम असतं, लक्षात ठेवायचं. याला काय म्हणतं बानो, एक्सेल ला म्हणता इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आता तो म्हणाल सर इंडक्टिव्ह रिॲक्शन काय, तर बानो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इट इज द अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट इन इंडक्टर. इंडक्टर मध्ये जे अपोजिशन होते बा फ्लो ऑफ करंटला त्याला म्हणतात एक्सेल. एक्सेलचा फॉर्म्युला आहे बानो 2 पाय FL. ओके, ते एक्सेलचा जो फॉर्म्युला आहे आपला, तुम्हाला जर इंडक्टन्स माहित असेल तर तुम्हाला एक्सेल काढता येतो. फॉर एक्झाम्पल बघा बानो, फॉर एक्झाम्पल जर बानो तुमची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे इंडियामधली आणि तुम्हाला इंडक्टर दिलाय बानो 10 हेनरी. हेनरी मध्ये मोजतो बा इंडक्टर नेहमी. आणि हा एक्सेल तुम्हाला जर सांगितलं बा एक्सेल काढा तर एक्सेल काढू शकता बा तुम्ही. तर 2 पाय एफ आणि एल फॉर्म्युलाच बा आपला 2 पाय FL. तर इंडक्टरची व्हॅल्यू आपली 10 हेनरी आहे. 10 व्हॅल्यू टाकू बा. आपण किती येतं आन्सर चेक करा, किती येतं बा, काढा बरं आन्सर. तर आपण जर बघितलं बा व्हॅल्यू टाकला 2 सर 31 मल्टिप्लाय 41.59. किती येतं बाळा, सर 3141.59. यस करेक्ट. तर काय येतं बानो 3141.59. तर हे खूप जास्त अपोजिशन झालं, कारण बानो हेनरी ना कधी पण मिली हेनरी मध्ये असते. हे हेनरी खूप मोठे युनिट आहे, तुम्हाला इंडक्टन्स मिली हेनरी मध्ये दिलेला असतो. सपोज मी जर असं म्हटलं असतं 3 मिली हेनरी, तर बानो तुमचा 3 ना पॉईंट शिफ्ट झाला असता. तर मग आन्सर किती आला असतं तुमचं 3.141 ओहम. ठीक आहे, तर ठीक आहे, आता हे करेक्ट आन्सर आहे, नो प्रॉब्लेम. पण तुमचं हेनरी खूप मोठं युनिट आहे, तसं फॅरेड बी खूप मोठं युनिट आहे. तर मिली हेनरी, मायक्रो हेनरी मध्ये तुम्हाला दिलेलं असतं नेहमी इंडक्टर. ओके, किंवा मग 0.1 हेनरी, 0.2 हेनरी अशा पद्धतीनं दिलेलं असतं. मग बानो जर तुम्हाला रिॲक्टन्सचा डेफिनेशन विचारली तर काय बानो, की प्रत्येक गोष्टींना अपोज करते करंटला. ओके, आता एक कॉईल आपण जर समजा बानो बघा कॉपरचा वायर घेतला हा सरळ, त्या कॉपरच्या वायरला रेजिस्टन्स असतो. पण तुम्ही हा वायर जर असा गोल 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 गुंडाळला बानो तर याचा इंडक्टर बनतो. ओके, इथं बानो इथं कोर नसते, त्याला इयर कोर इंडक्टर म्हणतात बानो, इयर कोर. हा एक इंडक्टर बनला, एक कॉईल बनली बाळा. ही बेसिकली ही कॉईल असते. तर कॉईल मध्ये नेहमी एक रेजिस्टन्स असतो आणि एक इंडक्टर असतो बाळा. तर कॉईल ही नेहमी RL सर्किट असते. तर त्याचाच अभ्यास आपण आता करतोय की रेजिस्टन्स किती, इंडक्टर किती. तर इंडक्टर मध्ये पण अपोजिशन असणार, तर त्याला म्हणतात बानो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, अपोजिशन ऑफर टू द फ्लो. आणि रेजिस्टन्स मध्ये तर असतो अपोजिशन, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्या दोघांचं सेम युनिट बानो, आर आणि एक्सेल ह्या दोघांचं सेम युनिट आहे. याचं पण युनिट ओहम आहे, याचं पण युनिट ओहम आहे. ठीक आहे, तर हा पण अपोजिशन टू करंट आहे आणि हा अपोजिशन टू करंट आहे. ठीक आहे, आणि हा इंडक्टर अपोजिशन टू चेंज इन करंट आहे. इंडक्टर म्हणजे अपोजिशन टू करंट नाही आहे बानो. इंडक्टर म्हणजे अपोजिशन टू चेंज इन करंट, करंटला चेंज होऊ देत नाही हा.
का नाही होते ते पुढे बघणार आपण. ईएमएफ कसा इंड्यूस होतो, तो कॉइल मध्ये कसा अपोज करतो, सेल्फ इंडक्टर अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ, पुढे बघूया, डिस्कस करूया, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चला. आता काय असतं बानू, लक्ष द्या. आता एक रेझिस्टन्स आहे बानू, सगळ्यात पहिला तो इथे येणार, त्याला अपोजिशन होणार. किती अपोजिशन होणार बानू मला सांगा आता. करंटला किती अपोजिशन होणार, करंटला म्हणतो मी, चेंजिंग करंटला नाही, करंटला बानू आर अपोजिशन होणार. एकदम लक्षात आलं सगळ्यांच्या, इथं आर अपोजिशन होणार. आता लक्ष द्या बानू, इथं इंडक्टर मध्ये किती अपोजिशन होणार, कोण सांगतं, यल की एक्सेल? करंट व्हेरी गुड, एक्सेल, परफेक्ट. तर बा इथं एक्सेल अपोजिशन होणार, यल अपोजिशन होणार नाही. लक्षात घ्या, अपोजिशन म्हणजे ओहम, ओहम पाहिजे आपल्याला. ठीक आहे बानू, तर हा अपोजिशन झाला, हा एक अपोजिशन झाला. ठीक आहे, तर दोन अपोजिशन आहे, आर आणि यल. तर यल मध्ये हा एक्सेल अपोजिशन होतोय. तर तुम्हाला सर एक्सेल कसं काढायचं, तर एक्सेलचा फॉर्म्युला बघा, 2π एफ एल. फ्रिक्वेन्सी किती आहे आणि इंडक्टन्स किती आहे याच्यावर डिपेंड असणार एक्सेल तुमचा. याला म्हणतात बानू इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. तर हा इंडक्टर मधला आहे आणि हा रेझिस्टन्स मधला अपोजिशन आहे. ओके, चला बानू, नो प्रॉब्लेम. तर आता इथं तुम्ही त्याला एसी सप्लाय दिला, दोन्ही अपोजिशन बानू बघा, लक्ष द्या. करंट दोघांमध्ये सेम फ्लो होणार बानू, करंट सेम फ्लो होणार, कारण सिरीज सर्किट आहे. पण बाण याच्यातलं व्होल्टेज मात्र वेगवेगळं असणार. व्होल्टेज म्हणजे काय असतं बानू, तर ओम्स लॉ नुसार आपलं व्होल्टेज असतं बानू, V इज इक्वल टू I मल्टिप्लाइड बाय रेझिस्टन्स. ओके, तर म्हणजेच काय बानू, एम्पियर मल्टिप्लाइड बाय ओहम म्हणजे काय असतं बानू, व्होल्ट. तर सिंपल लक्षात ठेवा, एम्पियर मल्टिप्लाइड बाय ओहम. तर मला सांगा इथं फॉर्म्युला काय येणार बानू, लक्ष द्या. इथं जो व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आहे VL, त्याचा फॉर्म्युला काय येणार बानू, I इंटू एल की I इंटू एक्सेल? सांगा बानू, कारण की आपल्याला एम्पियर मल्टिप्लाइड बाय ओहम पाहिजे. एम्पियर मल्टिप्लाइड बाय ओहम, I इंटू एक्सेल, करेक्ट. इथे येणार बा व्होल्टेज I इंटू एक्सेल, समजलं, I इंटू एक्सेल येणार बा. इथं काय येणार आहे बा, मग इथं सरळ सरळ I इंटू आर येणार. ओके, I इंटू आर येणार, आणि आपलं टोटल व्होल्टेज आहे बा, सप्लाय व्होल्टेज. ओके, तर हा V आहे आपला सप्लाय व्होल्टेज, आणि हा एक व्होल्टेज आहे, हा एक व्होल्टेज आहे. तर बा सिरीज मध्ये करंट सेम असतं, पण डिवाइड काय होतं, डिवाइड व्होल्टेज होतं. लक्षात ठेवायचं, याच्या अक्रॉस वेगळं व्होल्टेज आहे, याच्या अक्रॉस वेगळं व्होल्टेज आहे, मात्र करंट दोघांमध्ये सेम आहे बानो. ओके, करंट मात्र दोघांमध्ये सेम आहे. तर लक्षात ठेवायचं, सिरीज सर्किट मध्ये करंट सेम राहतं, व्होल्टेज डिवाइड होतं. समजलं, करंट सेम राहतं, व्होल्टेज डिवाइड होतं. बरं, ठीक आहे, राईट. आता तुम्हाला सर, मग आपण कॉमन गोष्ट जी घेणार, जी दोन्ही इकडे कॉमन आहे, मला सांगा बानो, ह्या सर्किटमध्ये जे आपण सिरीज कनेक्शन घेतलंय, त्या सर्किटमध्ये कॉमन काय, करंट आहे का व्होल्टेज आहे? या दोघांमध्ये कॉमन काय बरं? करंट. व्हेरी गुड, करंट कॉमन आहे, बरोबर, कारण की व्होल्टेज डिवाइड झालंय. बरं, मग बानो आपण फेजर डायग्राम काढताना नेहमी ना बानो काय करणार, करंट रेफरन्सला घेणार. करंटचा काहीही इथं संबंध नाही बानो, मग करंट कॉमन आहे दोघांकडे, करंट रेफरन्सला घेणार. बरं, आता मला सांगा बानो, इथलचा व्होल्टेज हा करंटचा व्होल्टेज, म्हणजे आपण त्याला म्हणू बा I इंटू आर. तर मला सांगा बानो, रेझिस्टन्स मध्ये करंट आणि व्होल्टेज दोघं इन फेज असता की आउट ऑफ फेज असता बानो, सांगा बरं. दोघांमध्ये अँगल किती डिग्री असते? हा, अँगल किती डिग्री असतो दोघांमध्ये? व्हेरी गुड, परफेक्ट. दोघांमध्ये अँगल असतो 0. तुझा संजना, तुझा ना माईक ओपन नको करू बा, तुझा घरी खूप आवाज येतो वाटतं, त्यामुळं नॉइज क्रिएट होते. ठीक आहे, ज्यांच्या घरी शांतता असेल त्यांनीच माईक ओपन करा. बरं, ठीक आहे. तर आता इथे काय होणार बा, तुमचा इथे येणार तुमचा I इथे येणार आणि VR इथे येणार. त्या VR का बरं इन फेज आला, कारण बा या दोघांमधला जो अँगल आहे तो 0 डिग्री आहे, डेफिनेटली 0 डिग्री आहे. ओके, तर आता आपण इथे काढला बाळा VR. बरं, आता आपल्याला काय करायचंय बाळा, हा रेफरन्सला घेतला आपण. ओके, आता आपल्याला इथलचा व्होल्टेज काढायचा आहे. करंट तर सेम आहे दोघांमध्ये, करंट हा काही होणार नाही बाळा आपल्याला. बरं, मला सांगा बानू, इथलचा जो व्होल्टेज आहे, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर, हा व्होल्टेज करंट काय करतो बा इंडक्टर मध्ये? करंट इंडक्टर मध्ये काय करतो, लॅग करतो की लीड करतो? लीड. करंट लॅग करतो सर, लॅग. अरे बा नो, मी काय सांगितलंय, बरं इंडक्टर काय स्टोअर करतो, करंट स्टोअर करतो की व्होल्टेज स्टोअर करतो इंडक्टर? करंट.
करंट स्टोरिंग हा. एलिमेंट आहे बरोबर. मग मागे कोण पडणार, लॅग कोण करणार, करंट. करंट. करेक्ट. मग करंट लॅग करतो ना बघा, व्होल्टेज तुम्ही कसं लीड कसं काय म्हटलं, लीड नाही करत बघा, लॅग करतो. लक्षात ठेवायचं इंडक्टर मध्ये व्होल्टेज करंट लॅग करतं. ओके, इंडक्टर मध्ये करंट लॅग करतं. बरं करंट लॅग करतं तर व्होल्टेज काय करणार बघा, मग त्याला करंट जर लॅग करतं व्होल्टेज काय करणार, व्हेरी मग मला सांगा बानो, जो हा व्हीएल आहे व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर, हा वरती येणार की खाली येणार बानो सांगा, वरती. लीड येणार की back? व्हेरी गुड, वरती येणार. का बरं, कारण की का बरं बानो, कारण की आपलं रोटेशन अँटी क्लॉकवाईज आहे, तू वरती जाणार. तर बानो हा काय झाला आपला, हा व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर झाला आय इंटू एक्सेल, आणि हा व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स झाला बानो आय इंटू आर. ओके, तर बानो हा एक अपोजिशन झाला, हा एक अपोजिशन झाला. ओके, आता जर टोटल अपोजिशन काढत असतं बानो आपल्याला, टोटल अपोजिशन इथलचं आणि इथलचं, याला म्हणता बानो इम्पिडन्स. या दोघांना मिळून काय म्हणता बानो, इम्पिडन्स. तर लक्षात ठेवायचं बानो, याला डिनोट करता झेड ना. तर इम्पिडन्स म्हणजे काय असतं बानो, टोटल अपोजिशन ऑफर्ड बाय आर एल सर्किट. तर आर आणि एर दोघं मिळून जो टोटल अपोजिशन ऑफर करणार, तर त्याला बानो आपण म्हणतो इम्पिडन्स. बरं आता बानो लक्ष द्या, दोन गोष्टी इथं, दोन गोष्टी आहेत. एक असतं बघा अरिथमॅटिक सम, दुसरे असतं बघा व्हेक्टर सम. आता अरिथमॅटिक सम केव्हा घ्यायची आणि व्हेक्टर सम केव्हा घ्यायची, 2 मिनिटं थांबा बानो, लगेच सांगतो मी तुम्हाला. ओके, लक्ष द्या इकडं. ओके, जेव्हा बानो लक्ष द्या, आता ही बानो 2 अँपियर करंट आहे, आणि याच्या समोर ना बा इकडे 10 अँपियर करंट आहे, याच डायरेक्शन, सेम डायरेक्शन दोघांची, काही प्रॉब्लेम नाही. तर मला सांगा बानो किती झाला करंट, टोटल करंट किती झाला इथून तर इथपर्यंत, 12. टोटल 12 कसं येणार बा, हे 10 आहे ना, हे 20 आहे. 10. 30. 30 सर, 30. करेक्ट. किती येणार टोटल करंट, येणार 30 अँपियर. ओके, त्याचं टोटल करंट येणार 30 अँपियर, राईट. ओके, आता याला काय म्हणायचं बा, याला म्हणायचं अरिथमॅटिक सम. याला काय म्हणायचं बा, अरिथमॅटिक सम. अरिथमॅटिक सम काय असते बा, डायरेक्ट या दोघांमध्ये अँगल नसतो, सरळ आपण ऍड करतो. ओके, जसं की आता समजा इकडून करंट चाललाय बा 20 अँपियर, आणि याच्या अपोजिट डायरेक्शन करंट आलाय 10 अँपियर. आता किती येणार करंट, तर रिझल्टंट करंट येणार बा 20 मायनस 10, मोठ्यातून लहान काढायचं तर 10 येणार अँपियर. आपलं 10 अँपियर. ओके, तर 10 अँपियर करंट येणार, राईट. तर 10 अँपियर आपला करंट येणार. बरं ठीक आहे, इथपर्यंत तर करेक्ट आहे. याला अरिथमॅटिक सम म्हणता बानो. पण मला सांगा, हा करंट इकडे चालला बाळा 10 अँपियर, आणि इकडचा करंट, दुसरा करंट आहे ना बाळा, ह्या डायरेक्शन चाललाय, हा बी करंट आहे 20 अँपियर. मला सांगा बानो, डायरेक्ट ऍड करता येणार का त्याला, त्या दोघांमध्ये जर अँगल असेल तर नाही सर. डायरेक्ट ऍड करता येणार का, अजिबात नाही बानो. मग अशा वेक्टरला बानो डायरेक्ट ऍड करता येत नाही, याला म्हणता बानो व्हेक्टर सम. याची काय घ्यावं लागतं आपल्याला, याला घ्यावं लागतं आपल्याला व्हेक्टर सम. याची घ्यावं लागतं आपल्याला व्हेक्टर सम. याची घ्यावं लागते अरिथमॅटिक सम. अरिथमॅटिक सम डीसी मध्ये होते बाळा, लक्षात ठेवायचं बानो. डीसी करंट जर असेल तर आपण अरिथमॅटिक सम घेतो, डायरेक्ट ऍड करतो, नो प्रॉब्लेम. जर 2 ओम असेल आणि परत 3 ओम असेल तर सरळ आपण म्हणतो 5 ओम. पण बानो मला सांगा, इथलचं अपोजिशन रेजिस्टन्स मधलं आणि ह्या इंडक्टर मधलं अपोजिशन, हे अपोजिशन सेम आहे की वेगवेगळं आहे बानो, याचा टायमिंग सेम आहे की वेगळा आहे, याचा करंटचा टायमिंग, व्होल्टेजचा टायमिंग सेम आहे की वेगवेगळा आहे, वेगळा आहे. वेगवेगळा आहे बानो. कारण याच्यामध्ये करंट इन फेज आहे, याच्यात करंट लॅग आहे, म्हणून करंट पहिला, याचा करंट लवकर येतो, याचा करंट उशिरा येतो. मग मला सांगा बानो, इथं आपल्याला फेजर सम घ्यावा लागेल, सॉरी वेक्टर सम घ्यावा लागेल की अरिथमॅटिक सम घ्यावा लागेल, कोणतं सम, वेक्टर सम. वेक्टर. व्हेरी गुड, करेक्ट बानो, वेक्टर सम घ्यावा लागेल, बरोबर. आता वेक्टर सम कशी घ्यायची, लक्ष द्या बानो, वेक्टर सम कशी घ्यायची, लक्ष द्या. पहिलं काय करायचं बानो, जे पण वेक्टर आहेत, जे दोन आपल्याला 2 वेक्टर ऍड करायचे, 2 वेक्टर्स आपल्याला ऍड करायचे बानो, तर काय करायचं, पहिला वेक्टर घ्यायचं बानो. तर रूल नेहमी वापरायचा हेड आणि टेल रूल. हेड टेल रूल काय सांगतो बानो, सगळ्यात पहिलं काय करायचं, आता समजा हा पहिला वेक्टर आला आपला, ओ पासून स्टार्ट झालं बी पासून ए पर्यंत, तर बानो ए झाला त्याचा हेड, बी झाला ओ झाला त्याचा टेल, हेड, आणि हा झाला बा टेल, शेपूट झाला याचा. आता दुसरा वेक्टर आहे बानो आपला 90 डिग्री ना, तर दुसरा वेक्टर बानो 90 डिग्री आहे, तर 90 डिग्री दाखवायचे 2 केसेस आहे बानो. 90 डिग्री दाखवता दोन पद्धतीने आपण दाखवू शकतो. एक 90 डिग्री इथे दाखवू शकतो,
जो की आपला एक्सेल आहे बानू आणि आर इथे, तर आपण असं दाखवू शकतो किंवा दुसरी गोष्ट असं दाखवू शकतो बा, आर इथे दाखवू शकतो आणि एक्सेल दुसरा दाखवू शकतो. ते दोन्ही करेक्ट डायग्राम बानू, दोन्ही पण फेजर डायग्राम करेक्ट आहे. बरं, मग तुम्ही म्हणाल सर कोणता डायग्राम आपल्याला चांगली परवडेल, तर बानू बघा लक्ष द्या, जेव्हा पण आपल्याला रिझल्ट काढायचा असतो बानू, तेव्हा काय करायचं की पहिल्याचा टेल जिथं काढला तर दुसऱ्याचा हेड काढायचा आणि दुसरा वेक्टर ज्याला आपल्याला ऍड करायचं बघा, आर प्लस जे एक्सेल, एक्सेल ऍड करायचं आहे ना आपल्याला, तर त्याच्या हेडला हा टेल जोडायचा, त्याची शेपूट जोडायची त्याला. जसे की आता बघा बानू, पहिला आता मी ओ पासून तर ए पर हा आर काढला. आता मला सांगा बानू, जो एक्सेल मी चालू करणार आहे, एक्सेल चालू करणार आहे, तर एक्सेलचा मी कुठून स्टार्ट करू, ओ पासून का ए पासून? कारण की आपला हेड आणि टेल आला पाहिजे, म्हणजे एकाची हेड आहे दुसऱ्याची टेल आली पाहिजे. तर लक्ष द्या, इथं इकडे त्याची टेल आहे आणि त्याची हेड आहे, तर आपण इथून चालू करणार बघा, इथून, इकडून आणि इकडून. हा झाला आपला एक्सेल. समजलं? तरच आपल्या दोन वेक्टर ऍड करता येणार बघा. समजलं का? तरच आपल्याला दोन वेक्टरला ऍड करता येणार. नाही समजलं का? परत सांगू का एकदा? समजलं सर. हो सर. ओके, ऑलराईट. बघा बानू, मग आपण काय केलं आता, इथं आय आर काढला, आय इंटू आर काढला बानू, तर हा आता आय इंटू एक्सेल काढलाय, तर इथून चालू केला बा आपण. इथून काही चालू करत नाही आपण कधीच, कारण की आपल्याला या रिझल्टन घ्यायचा बानू. तर हा आपला रिझल्टन येतो बानू, हा आपला टोटल येतो. काय आलं? म्यूट कर बाजू सावता. ठीक आहे, ओके. हा टोटल अपोजिशन झाला आपला. टोटल अपोजिशन असतो बानू, टोटल व्होल्टेज आय इंटू झेड. ओके, तर हा त्या दोघांमधला जो अँगल असतो बानू, त्याला म्हणतो आपण पॉवर फॅक्टर अँगल फाय. ओके, आणि याला म्हणतो बानू आपण ट्रायंगल. आता सध्या हा व्होल्टेज ट्रायंगल आहे, याच्यावरून आपल्याला तिन्ही ट्रायंगल काढता येतात. ठीक आहे, कसे काढायचे मी सांगतो बानू तुम्हाला, काही टेन्शन नका घेऊ. ओके, परत एकदा तुम्हाला मी सांगतो हा ट्रायंगल कसा काढला आपण. किती टाइम किती झाला? 2च मिनिटं. हा, ओके, आहे थोडासा टाइम, 15 मिनिटं घेऊ आपण अजून. चला 2च मिनिटं बाण, लक्ष द्या. पहिली गोष्ट बाण लक्ष द्या, इथून करंट फ्लो होत आहे आपला रेझिस्टन्स मधून, त्याच्यानंतर हा बाण आपला इंडक्टर एक्सेल. ओके, इथं पोझिशन एक्सेल आहे बाण. चला ठीक आहे. आता काय होतं, जेव्हा आपण व्होल्टेज देतो बाणू, त्याच्यातला करंट सेम आहे बाणू. करंटचं काही टेन्शन नाही आहे, कारण की करंट दोघं पण सेमच फ्लो होतं, सिरीज मध्ये करंट सेम फ्लो होतं. पण व्होल्टेज मध्ये थोडा बाय इथं व्होल्टेज सगळ्यात आधी व्होल्टेज येणार व्हीआर, आणि थोड्या वेळानं व्होल्टेज इथं लीड करणार व्हीएल. ते हे व्होल्टेज वेगळं असणार, इथलचं ड्रॉप वेगळं असतं, कारण सिरीज मध्ये व्होल्टेज डिवाइड होतं, करंट सेम असतं. बरं, मग आपण काय केलं बाळा, आपण आता करंट दोघांकडे सेम आहे ना, तर करंट रेफरन्सला घेतला, इकडे एक रेफरन्स घेतला, रेफरन्सला करंट लिहिला इथं. मग रेझिस्टन्स मध्ये काय असतं बाळांनो, रेझिस्टन्स मध्ये आपण जर बघितलं इथून इथपर्यंत समजा रेझिस्टिव्ह व्होल्टेज आहे, तर रेझिस्टन्स मध्ये बाळांनो करंट आणि व्होल्टेज सेम असतं. पण इंडक्टर मध्ये करंट लॅग करतोय, तर व्होल्टेज काय करणार बाळांनो, मग लीड. व्होल्टेज करणार लीड. करेक्ट, व्होल्टेज करणार रीड, म्हणजे व्होल्टेज येणार बाळांनो तुमचा वर. आणि आता इथं वर का बरं काढला व्होल्टेज, मी सांगितलं तुम्हाला. आपल्याला जेव्हा दोन वेक्टर ऍड करायचे असते, तर पहिल्या वेक्टरचं जर इथं एरो असेल तर ते आपल्याला टेल घ्यावं लागेल, कारण इथे जी टेल आहे तर इथे हेड घेतला, याची टेल इथे घ्यावं लागेल, इथे हेड घ्यावं लागेल. ती इथं नाही काढू शकत आपण, इथं काढायचं बानो. आता याचा हेड आणि याची टेल जोडून द्यायची बानो, तर आपल्याला रिझल्टंट भेटणार, टोटल अपोजिशन भेटणार, म्हणजे टोटल सप्लाय व्होल्टेज भेटणार आपल्याला. ठीक आहे, आणि हा जो अँगल असतो बानो, हा अँगल असतो तुमचा फाय, पॉवर फॅक्टर अँगल. ठीक आहे, तर हा बनला बानो तुमचा इम्पिडन्स ट्रायंगल. इम्पिडन्स ट्रायंगल कसा बनला बघा बानो, काय आता इथलचं जो व्होल्टेज बानो ते आय इंटू एक्सेल, कारण की अँपियर मल्टिप्लाइड बाय ओहम आपला व्होल्टेजचा युनिट आहे. व्ही इज इक्वल टू अँपियर मल्टिप्लाइड बाय ओहम. इथं बघा बानो आय इंटू आर आहे, हा अँपियर इंटू ओहम आहे. ओके, त्याच्यानंतर बानो लक्ष द्या. ओके, इथे येणार बानो टोटल अपोजिशन आय इंटू झेड, त्याला म्हणतो बानो इम्पिडन्स ट्रायंगल. याला काय म्हणतो बानो, तुमचा इम्पिडन्स ट्रायंगल. ठीक आहे, तर इम्पिडन्स ट्रायंगल काय असतं आणि त्याचे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे
ते मी तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल ना सांगणार बानो, कारण की हा ना पायथागोरस थेरम नुसार आपण याचे सगळे फॉर्म्युलेस डिस्कस करूया पुढच्या लेक्चरला. आता माझं दुसरं लेक्चर आहे त्यामुळे जास्त वेळ नाही आहे माझ्याकडे, पण पुढच्या लेक्चरला डेफिनेटली आपण हे डिस्कस करूया की इम्पिडन्स ट्रायंगल वरून आपण सगळ्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या, इम्पिडन्स कसा फाइंड आउट करायचा, पायथागोरस थेरम काय असतो, त्याचे रूल्स काय असतात, सगळ्या गोष्टी आपण बघणार बानो पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, हा ट्रायंगल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तुम्ही पण थोडंसं वाचून या. पायथागोरस तुम्हाला होमवर्क काय बानो, तो होमवर्क आहे तुम्हाला, तुम्ही ना बानो राईट अँगल ट्रायंगल बद्दल अभ्यास करून या. राईट अँगल ट्रायंगल. ओके, तर राईट अँगल ट्रायंगलचा थोडासा अभ्यास करून या. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघूया बानो. ठीक आहे, ओके बानो, बाकीचं नंतर आपण